माझी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल कॅमेरे सेटअप झाले की खाली बसा तुम्ही इतक्या गरमीत बसलात बायकायच्या जळून जातात विडाला विडाला दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य संत श्रोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। संत शिरोमणी नामदेवराय या अभंगाद्वारे दुःख निवृत्तीचं साधन नमूद करतात। विश्वाच्या पाठीवर दुःख नाही असं जगात माणूस नाही, काही ना काही त्याच्या पाठीमागे दुःख आहे। महाराज ज्यानं सृष्टी निर्माण केली, ज्या सृष्टीचा चालक आहे, या सृष्टीचा पोशिंदा आहे, तो विश्वाचा बाप आहे, जगाचा मालक आहे। तो जर जीवदशेला आला, तुमच्या माझ्या रूपात आला, तर त्याला सुद्धा दुःख आहे। तुमची आमची काय कथा। प्रत्येक जण काही ना काही दुःखात वेगळा आहे। दुःख नाही असा जगात माणूसच नाही, पण नाना प्रकारची दुःख आहेत, त्याच्यावर औषध पेलवणारी नाहीत। औषध पेलवले तर शरीर त्या औषधाचा दुष्परिणाम सहन करीत नाही।
अशी नाना प्रकारची औषधं आहेत। आज शिंतो संत शिरोमणी नामदेवराय जे औषध सांगतात ते अत्यंत सोपं आहे, सुलभ आहे, सर्वांना रुचणारं आहे, पचणारं आहे आणि त्याची प्राप्ती सुद्धा सुलभ आहे। पाहता श्रीमुख गोविंदाचे, त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं। प्रसन्नपणाने विटेवरच्या मालकाला बघायचं, मात्र एकदा त्याला बघितल्याच्या नंतर पहिली पाप सोडायची, तर ते रूप पाहण्यात फायदा आहे। नाहीतर आपण नाना प्रकारची पाप करतो, पंढरपूरला जातो, तिथं रामकृष्ण हरी म्हणतो, चंद्रभागेचं स्नान करतो, विटेवरच्या मालकाची प्रदक्षिणा करतो, नगर प्रदक्षिणा, देवाला पाहतो डोळे भरून, त्याच्या पायावर सुद्धा डोकं ठेवतो आणि तिथून आल्यावर आपले जे धंदे आहेत ते सुरू ठेवतो। मग लोक म्हणतात आम्ही इतक्या वेळेस देवाला पाहिलं पण आमचं दुःख कसं जात नाही। आपलं काम झालं गोळे करणाऱ्या भुंग्यावानी। हे गोळे करणार भुंगे तोंडात गोळा धरला आणि मानस सरोवरावर जेवायला गेले। तिथं सुवर्ण कमळाची फुलं होती। सुवर्ण कमळाच्या फुलामधला मकरंद इतका स्वादिष्ट, इतका चविष्ट होता, पण आपल्या मराठवाड्यातल्या भुंग्याच्या तोंडात पहिलाच गोळा असल्यामुळं ते म्हणले आमचं आणि तुमचं खाद्य एकच आहे। तिथल्या भुंग्यानं सांगितलं, राजे हो, आमच्या आणि तुमच्या खाद्यात फार मोठा फरक आहे। तुम्हाला आमची चव कळणं याचं एकमेव कारण आहे तुमची पहिली तोंडातली सोडली नाही। त्या पहिल्या गोळ्या जोपर्यंत भुंग्यानं फेकून दिल्या नाही तोपर्यंत त्यांना त्या सुवर्ण कमळातला मकरंदाचा आस्वाद घेता आला नाही। आपण नाना प्रकारची चुकीची कामं जोपर्यंत सोडून देत नाहीत तोपर्यंत त्या चेहऱ्याचा परिणाम आपल्याला जाणवणार नाही। विठ्ठला विठ्ठला। सर्वात सोपा आणि सुलभ साधन आहे। त्या विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं। एक जण म्हणे, महाराज तुम्ही तर म्हणले पंढरपुरातल्या मालकाचं मुख सुलभ आहे, सोपं आहे, मग आम्हाला तिकिटाला पैसे लागतील। एखाद्या व्यक्तीनं हातवरी करावा आणि त्यानं सांगावं मला पंढरपूरला जाण्यासाठी पैसे नाहीत, मरेपर्यंत जितक्या वाऱ्या करशील तितके पैसे लोक तुला पंढरपूरच्या तिकिटासाठी देतील। इतकी उदात्त अंतकरणाची माणसं आहेत। राहिला प्रश्न खाण्याचा, तर राजे हो, गळ्यात तुळशीची माळा असावा, कपाळाला गोपीचंद असावा आणि खांद्यावर धर्माची पताका असावा। 5000 एकरवाला जरी माणूस असेल आणि त्याच्या दारात जर गेलं, माय मला मधुकरी द्या, तर 5000 एकरची मालकीन गावरान तूप लावून त्याला चपाती मधुकरीत वाढील। इतकी क्षमता, इतकी ताकद, इतकं उदात्त अंतकरण या महाराष्ट्राच्या मातीतल्या जनतेचं आहे। म्हणून खाण्याची अडचण नाही, तिकिटाची अडचण नाही आणि तिथे गेल्यावर तर काही दुष्परिणाम नाही। आपल्याकडे नाना प्रकारचे, मी श्वासासाठी एक गोळी घेत असतो, ती घेतल्यावर बरं वाटते, पण जास्त घेतल्या की तोंडातलं येते। मल्टीविटॅमिनच्या काही गोळ्या येतात, 15 दिवसाला एक कमरेचं, एक बॉयलजेनचं इंजेक्शन आहे। असं वाटते पेन किलर आपण जास्त घेत राहावा, तर डॉक्टरनं सांगितलं किडनीही नाकामी होत्याल, म्हणजे उद्याची आजच भीती। डॉक्टर ते काही वाईट नसते बिचारे, ते सुद्धा संदेश देणारे अधिकारी लोक असते डॉक्टर, त्यांना आपण वाईट कसं म्हणायचं। हे दुष्परिणाम आहे त्या औषधाचे। पण पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा बघितल्याच्या नंतर एका तिळा इतका सुद्धा दुष्परिणाम नाही, त्याचा फायदाच आहे आपल्याला। आणि मग ते औषध सोपं आहे, ते सुलभ आहे, त्याचा दुष्परिणाम नाही। हे घेतलं की दुःखाची निवृत्ती होती आणि सुखाच्याही पलीकडचं सुख प्राप्त होतोय, अशी त्या मुखात ताकद आहे। विठ्ठला विठ्ठला। काय मुखात ताकद आहे मालकाच्या, ती प्रतिमा, तो चेहरा, ते परमपावन मुख बघितल्याच्या नंतर किती प्रसन्नता आहे, मी सांगण्याचा प्रयत्न करेन। तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या उदात्त अंतकरणाने माझ्यावर तुम्ही कृपा करा की मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल। मोठ्या श्रद्धेनं पत्रिका, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही तुमच्याकडे जी परंपरा आहे, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, शिवमहापुराण कथा,
हा चालत असलेला 8 दिवसाचा कार्यक्रम आज 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा, मी काही फारसा ज्ञानी नाही, अशा गिरगावकरांकडे आजचं प्रसादाचं कीर्तन करण्याचा योग आलाय। परम पावन अधिष्ठान मारुतीराय दक्षिणमुखी बरोबर अशा परम पावन जाज्वल्य देवतेच्या पुढे विटेवरच्या मालकाचं अंतःकरण असणारी ही देवता मारुतीराय यांच्या समोर माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावकराला बोलण्याचा योग येतोय। तरोडा बुद्रुक मंडळी, गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद। सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरा। समस्त गावकरी मंडळी तरोडा बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड, तरोडा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, ह्या यज्ञामध्ये तारखेच्या संदर्भात दशरथ महाराज आंबोरे माझ्याशी संपर्क करत होते। तेही चांगल्या प्रतीचे कीर्तनकार आहेत, तरुण आहेत, भागवतकार आहेत, रामायणाचार्य शिवपुराणकार आहेत, त्यांचंही मोठं प्रस्थ आहे। तारखेच्या संदर्भात तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने, विश्वस्तांच्या वतीनं, तरोडा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं ते बोलत होते। महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद। उपस्थित पंचक्रोशीतून आलेला गावातील सर्व श्रोतवर्ग, दुकानदाराचा देव जसा गिऱ्हाईक असतो तसा वक्त्याचा देव श्रोता असतो। तुम्हा श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात, दोन्ही मृदंगाचार्यांना, पाठीमागच्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या साधकांना, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, साऊंड सिस्टीमवाले असतील, कॅमेऱ्यावाले असतील, बाहेर बसलेली सर्व मंडळी असतील, लेकरं ज्याचे त्याचे असतील त्यांना आपोआपल्याजवळ 1-1.5 तास मायबापाने घ्या, आपल्याजवळ ठेवा, कीर्तनात असे जवळ राहू द्या। विठला विठला महाराज, काय ताकद आहे त्या मुखामध्ये। राजे हो, विटेवरच्या मालकांचं मुख अत्यंत पवित्र आहे, ते दुःख शमन करणार आहे, सुखाची वृद्धी करणार आहे। ते मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय असं गिरगावकरांनी नाही सांगायचं, आळंदीतल्या मालकांनी सांगायचं। रूप पाहतालो जाणे, रूप पाहतालो जाणे, हो रूप पाहतालो जाणे, हो रूप पाहतालो जाणे, हो सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी हो विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, सुख झाले साजनी, सुख झाले साजनी, साजनी विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं वाक्य आहे। ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, आळंदीतल्या मालकांनी सांगावं हे साजनी, ते बुद्धीला म्हटले, हे बुद्धिमाते, मी विश्वात किती पाहिलं ग, या ब्रह्मांडाच्या मालकानं निर्माण केलेली ही गोडसी सृष्टी, या सृष्टीतली नाना प्रकारची स्थळं पाहिली, नाना प्रकारची तीर्थ पाहिली, एका ठिकाणी सांगितलं, शास्त्र पाहिली, पुराण पाहिली, पण पंढरपुरातल्या मालकाच्या चेहऱ्याची, तिथल्या वैभवाची, तिथल्या तीर्थाची, तिथल्या अधिष्ठानाची बरोबरी विश्वातलं कुठलंही तीर्थ करू शकत नाही। उदंड पाहिली, हो, क्षेत्र महिमे। एक जण म्हणला, मी इतक्या दिवस पायी चाललो एका तीर्थाला। एक जण म्हणे, गोदावरीच्या पात्रात सुद्धा डुबून राहिलो। एवढ्या दिवस एका तीर्थाला पायी चलणे, इतक्या दिवस गोदावरीत थांबणे, ते पंढरी पाऊल, पंढरी पाऊला परी साई साठसा नावाचा, पंढरी पाऊल
पाऊल परी ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल परी पंढरी पाऊल परी वाराणसी झाली देवाचा गोदावरी एका दिवसात पंढरी पाऊल परी ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल परी ऐसा ठसा नामाचा वाराणसी झाली देवाचा गोदावरी एका दिवसात पंढरी पाऊल परी ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल परी ऐसा ठसा नामाचा. काय वाक्य आहे मालकांचं. एक महिनाभर काशीला पायी चालल्याचं पुण्य, एक दिवसभर गोदावरीच्या पात्रात बसल्याचं पुण्य, आणि पंढरपुरात नुसता तुम्ही एसटीतून पाऊल एकच खाली टाकला, एकच, दोन तर लांब सोडून द्या, नुसता तुमच्या वाहनातून पाऊल खाली नुसता टेकला तळवा, तर हे महिनाभर चालल्याचं पुण्य तिथं प्राप्त होते. काय ताकद आहे महाराज. म्हणून तर काशीतले मालक रोज सकाळी तिथं त्रिशूळ डमरू घेऊन येते. रंभादिक नाचती उभ्या बघण्यासाठी काशीतले मालक भगवान विश्वनाथ देवादिदेव शिवशंकर रोज सकाळी पंढरपूरला येतात. इतकी त्या रूपात ताकद आहे. आळंदीतल्या मालकांनी वर्णन करावा, हे साजनी मला फक्त ते रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते, इतकी शक्ती त्या मुखात आहे. महाराज, सुख सुखावण्याचं जर ठिकाण असेल ना, नुसतं सुख नाही, जेवारी भरगच्च आली पण फुलोऱ्यात आली कीच धुई पडली. त्या कंसाचं भूस सुद्धा म्हशी खात नाहीत. काळ होतं बरं ते भुसकट, काळ होते, काळ काळ होतं ते भुसकट, काळ होते. महाराज, ज्वारीचं भरघोस पीक आले, शेतकरी सुखावला कधी? त्याच्या घरात रास पडती तेव्हा सुखावला, त्यावेळेला सुखावतोय. तसं नुसतं सुख नाही, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवदेवाच्या डोळ्याची भूक. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवदेवाच्या डोळ्याची पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. महाराज, ते रूप बघितल्याच्या नंतर सुख सुखावतंय, इतकी त्या रूपात ताकद आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. विसरलो
नाहीचे विसरलो दुःख. एक नाही, दोन नाही, तीन नाही, अनंत ही शब्द संख्यावाचक नाही. अमाप जन्माचं दुःख त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर विसरता येतं, इतकी त्या रूपात ताकद आहे. श्रुती नावाची व्यक्ती आली आणि त्या श्रुती नावाच्या व्यक्तीने संत शिरोमणी नामदेवरायांचं दर्शन घेतले. महाराज, वारकऱ्यासारखा जगात मोठा कोणीच नाही, जगात कोणीच नाही. फक्त वारकऱ्यांनी काही पथ्य पाळायला पाहिजे. मी बोलत नाही बापू, बंद केलं कालपासून, तुम्ही सांगितल्यापासून. हो, आता कोणाला म्हणणार नाही. हो, उलट चोंभाळायचं जवळ येत असते. परवाला पिऊन एक जण होता तर मला राग आला. तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ज्याच्या इथं पैशाचा जोर झालाय ते हरामखोर बोलवायले, तर आम्ही कशाला त्याच्या विरोधात जायचं. विठाला विठाला. कोणी धोत्र घालू, कोणी बरमुडे घालू, कोणी पॅन्टी घालू, फक्त तसे येत जाऊ नका. हो, लुगडे का नेसून येईन, काय करायचं आपल्याला तरी. ज्यानं कार्यक्रम ठोला त्याला आवडायले. काही हे दिवशी आम्हाला बी साड्या नेसून यायनं नाचून म्हणजे बरं आहे. घे पैसे किती घ्यायचे तर घे, पण साडी नेसून कीर्तन कर असं म्हणून एखाद्या हरामखोरानं, आणि आम्ही त्याच्या शब्दाला बळी पडून येते भडव्याच्या. इतकं तरी देवानं आमच्याकडे पुण्य द्यावं. विठाला विठाला. इतका मोठा वारकरी आहे महाराज. वारकऱ्यासाठी जात नाही, वारकऱ्यासाठी कुळ नाही, वारकऱ्यासाठी पंथ नाही, वारकऱ्यासाठी गरिबी श्रीमंती नाही. वारकरी उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला विचारायचं नाही. चांडाळ शिंगल उतरणी घ्यायची. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. साध्वी जनाबाई म्हणतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर मह डोकं आहे. इतकी जनाबाई. कोण जनाबाई? दुसऱ्याची फुलं तोडून महादेवाला वाहणारी का? ती बाई उठायच्या आधीच न फुलं तोडले महादेवाला वाहिले. मै झाली पूजा, तू शेपुडीचा अवतार आहे. तू मेंढीस. त्या बाईनं पाणी घातलं, तिला विचारलंच नाही, आणि 4 लाख फुलं तोडले. चोर सोसायटीचे अध्यक्ष. आणि मै महादेवाची पूजा झाली, तो फुलं नाही टाकले. महाराज, चुकीच्या नियमानं केलेली पूजा देवाच्या डोक्यावर दगड टाकल्याचं पाप लागते. दगड. आपल्या मनानं कधी शहाणपणा करायचा नाही. आपला मराठवाडा फुटक्या कानाचा आहे. कोणीही सांगितलं की ऐकतून ते करीत राहत. महाराज, ज्ञानोबाराय तुकोबारायचा प्रांत आहे हा प्रांत गुरुवर्य रंगनाथ गुरुजींचा आहे, ज्यांना ज्ञान सूर्य म्हणतात. मराठवाडा हा संशोधन केंद्र आहे, अध्यात्माचं संशोधन केंद्र आहे. महाराज, काशीत दिलेली शास्त्री पदवी मराठवाड्यात खरी एका खोटी तपासल्या जायची. इतक्या पवित्र प्रांतातले आपण लोक आहेत, आणि नालायकांचं ऐकतो आपण. विठाला विठाला. चला, वारकरी संप्रदाय एवढा मोठा श्रुती नमस्कार करते नामदेवरायाच्या पायावर. श्रुती माता पूज्य श्री संत शिरोमणी नामदेवराय, मला सांगा, इकडे काय स्वयंपाक चालू आहे का? माणसं बोलते इथल्या बाय, काही बोलू नका ना. ए पोरी बस, माय बस खाली, बस 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 बस. विचारलं नामदेवरायांना, गुरुवर्य नामदेवराय
कोण म्हणते माहिती? श्रुती. श्रुती वेदाची कीळ आहे, वेदाची लहर आहे, शास्त्र पुराणाची झालर आहे श्रुती. आणि ती श्रुती एका वारकऱ्याच्या पायावर दंडवत करते. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. अपरंपार म्हणजे कोटी खर्व निखर्व शंख सांगितलं नाही, संख्याच नाही, असे अपरंपार ब्रह्मवेत्ते पण वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाही. एवढा मोठा ते अधिकारी मोक्षाचे. हो, एवढा मोठा अधिकार वारकऱ्यांचा. श्रुती नमस्कार करते. गुरुवर्य नामदेवराय, आपण म्हणता की विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातं, असं कोणाचं गेलंय का? नामदेवरायांनी स्मित हास्य केलं. ते नामदेवराय होते. नामदेवरायानं सांगितलं, श्रुती माते, असं एकाच काय विचारती ग माझी माय? असे इतके उदाहरण आहेत की माझी वाणी सुद्धा पुरणार नाही, इतकं भगवंताच्या मुखाचं वर्णन आहे. असो, पण मला एखादा पुरावा मिळेल का? एका डॉक्टरकडं एका व्यक्तीनं जाण्यासाठी सांगितलं. शिवाजी काका आमचे गावकरी आहेत, आईची सेवा केली काकांनी आमच्या खूप, शेवटच्या श्वासापर्यंत. सगळ्यात मोठं पुण्य जर पदरात पाडून घेतलं असेल तर आईची सेवा केली काकांनी. माझ्या डोळ्यानं पाहिली, खूप सेवा केली. म्हणून कीर्तनात या परिसरात आलं की त्या जवळ घ्यावं वाटतंय. पुण्यवान माणसं जवळ असावं. विठाला विठाला. मी देखाव्याला मानित नाही. 50,000च्या वाहनाच्या वस्तू आणल्या, गावात 1 नंबरच्या वस्तू नवऱ्याच्या वाहनात वाटल्या आणि नवऱ्याच्या पाया पडत नाही. ती चुडेली नाही, मी नाही मोजीत तिला. तुम्ही बलवा नका बोलू, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव, मी काय माग लागे नाही, मला नाही आवडत. जो मायबापाच्या पाया पडत नाही महाराजाच्या थैल्या उचलतो तो भडवाय. आणि आई वडिलाच्या पाया पडत असेल आणि महाराजाच्या पडत नसेल तर 1 नंबरचा आहे. जी बाई नवऱ्याच्या पाया पडतील महाराजाच्या पडत नाही ती 1 नंबरची साध्वी. महाराजाच्या पाया पडत ती नवऱ्याच्या पडत नाही 1 नंबरची चुड्याली. तिनं पाया पडल्यावर महाराज धोत्रा सगळं जळण. कारण महाराज जळाल्यावर धोत्राला किती किस्तू लागत असतो. सगळ्यात मोठं पुण्य कोणतं असेल तर आपल्या कपाळाच्या मालकाचं दर्शन घ्यायचं, सर्वात मोठं पुण्य. आणि सर्वात मोठं पुण्य कोणतं असेल तर आपल्या मायबापाचा आदर करायचा. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. माझ्या माईंनो, तुम्हाला चोंबळ्या गप्पा ऐकायची सवय लागली असेल. तुम्हाला जर आज कठीण वाटत असेल, तुमच्या कानाला वाटत असेल या गावकऱ्यानं मेल्याला आणलंच कशाला, असं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल. पण लक्षात घ्या, माझा काय तुमचा बांधाल बांध नाही, घराला घर नाही, मग काय धुप नाही, तुम्हाला येत नाही, मला काय घेणं देणं नाही, नका आणू याच्यानंतर. पण लक्षात ठेवा, आपल्या मालकाचा आदर करते तिची नुसत्या लोकावर सत्ता नाही, पण तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. आता तो वाटत असेल ना गिरगावचा बाळा खरं बोलायला. जिचा नवऱ्याच्या पायावर विश्वास आहे तिचा पंढरपुरातला मालक शब्द मोडीत नाही. याच्या पलीकडे सांगू का, नवऱ्याच्या 3 टाइम दर्शन घेणारी जर बाई असेल तर तिनं भारतात नाही कोण्या देशात गेली तर कोण्यात महाराजाच्या पाया पडू नको, देवच तुझ्या पडल. पडला 9 बायकांच्या. लोपामुद्रेचं दर्शन विटेवरच्या मालकानं 9 वेळेस घेतलं 7व्या अवतारात. ती फक्त अगस्तींचं दर्शन सकाळ संध्याकाळ 3 टाइम दर्शन घेत होती, दुपार 3 टाइम. एवढी मोठी ताकद. नामदेवरायानं सांगितलं, श्रुती माते ऐकत राह तू. काय पवित्र मुख आहे त्या मालकाचं. 7व्या अवतारात एका बाईनं शहाणपणा केला. फार नालायक बाई होती.
अविचारी होती, दुराचारी होती. ती एका श्रीमंत बाईची दासी होती. आणि त्या श्रीमंत बाई सुद्धा गर्विष्ठ होती. ती सुद्धा नालायकच होती. श्रीमंत पैशावाल्याची होती पण नालायक होती. पैशावाली माणसं अक्कलवान असते असं तुम्हाला कोण म्हणतंय? आणि पैशावाल्याला जरच आकली असत्या तर रावणाची अक्कल काऊन न दिला गेली? त्याला तर 80,000 बायका होत्या ना. त्याची एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार होता येत होतं. एक चौकट कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. अशा 7 कोटी सोन्याच्या चौकटी असताना 80,000 बायका. किती सुंदर बापू. 80 सहस्राच्या सुंदराने, 80 सहस्राच्या सुंदराने माझे मुक्तराणे मंदोदरी, माझे मुक्तराणे मंदोदरी. 80 सहस्राच्या सुंदराने, 80 सहस्राच्या माझे ऐंशी सहस्र त्या सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका, 7 कोटी सोन्याची घरं. किती मोठा श्रीमंत. भारतातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत. पृथ्वीवर जितके देश आहेत, मी 3 नंबर म्हणत होतो रावणाला, आता पुन्हा दुसरे श्रीमंत सापडीत बापू. म्हणून रावणाचा 6वा क्रमांक आहे श्रीमंतीत. 1 नंबरचा श्रीमंत राजा भरत आहे. जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे देखिले सुरवरी. जेने दिगमंडल जिंकिले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. सुरवर म्हणजे देवता. ज्यानं स्वप्नात सुद्धा जे भोग पाहिले नाही ते राजा भरतानी जीवनात आस्वाद घेतला त्या भोगांचा. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम आपल्या प्रजेवर केलं. म्हणून त्या भरत राजामुळे या देशाला भारत देश नाव पडलं. हे कोण्या भंगिऱ्यामुळे नाही पडलं. राजा भरतामुळे या देशाला भारत देश नाव पडले. विठाला तो 1 नंबरचा श्रीमंत. महाराज पृथ्वीवर जितके देश आहे सर्व देशातला 6व्या क्रमांकाचा जरी श्रीमंत असेल. मधले घरी गेल्यावर वाचा ना, सगळे सांगायला काय गुत्त थोडं घेतलं मी. 5 जण मोबाईलवर लई चॅटिंग करतं. भंगिऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता. सकाळी त्याच्या बायकोन त्याच्या थोतरीत आणली होती आणि तरी तुम्ही त्याला शुभेच्छा देता. त्याचं लोन तुमच्याकडे आलं तर तुमची हानीन. विठाला विठाला कधी आपलं वाचायचं शिका ना. तुमचं काम झालंय मशान वैराग्य. एक तरुण पोरग मेलन मशानात, माणसं सगळेच रडायले. काय वो अवघड काम झालं, कस कायच गेले. आणि तिथून आले आपोआपले धंदे सुरू केले. तुम्हाला 8 दिवस वैराग्य येते सप्त्याचं. याच्यानंतर वैराग्य काय येत नाही तुम्हाला. सप्ताह झाल्यावर मी पुढच्या सप्त्यापर्यंत कधी कधी चांगलं मोबाईलवर पाहिलं पाहिजे, चांगले वाक्य ऐकले पाहिजे, चांगल्यांशी संवाद साधले पाहिजे. काय 60-65 वर्षाचं आयुष्य नालायकाशी वेळ घालून कशाला मातीत घालतात ते आयुष्य. विठाला विठाला नालायक स्त्री आपल्या पतीला मारलं होतं तिनं. अशुपती राजाची बायको. प्राण्याची भाषा कळत होती आणि प्राण्या मुंग्या काय बोलल्या विचारलं. नको ग म्हणे, मला सांगायला जमत नाही. मी सांगितलं की मरतो. ती म्हणे 10-12 मरा पण सांगा. मालकाच्या तोंडातून वाक्य पडलं. बायकोनं ऐकल्याबरोबर मालक गेले. अशा बाईची पोरगी कशी असेल? ती सासू सासऱ्याला सांभाळील का? हा, जिनं जिवंत नवऱ्याला एका क्षुल्लक कारणासाठी मारावा, तिच्या पोटी जन्माला आलेली पोरगी किती विदुषी असेल.
आणि ह्या बाईची दाशी किती नालायक असेल, तिचंच नाव मंथर आहे. डब्या संग ढकन फुकट, तशी नवरी संग सफरेम भेटालती. हो, करवली आलती आणि ती करवली तिथंच राहिली. आता करवले राहत नाही का, सत्यनारायण झालं की वापस येतात. नवरी संग गेलेली करवली, एक करवली म्हणली मला इथं राहायचं, नवरी म्हणली मग मी इरीत उडी टाकते, तुला इथं कशाला राहायचं, तुला इथं राहायचं म्हणलं मला कशाला पाठीलं इथं. एकच करवली गेली तर इतका नालायकपणा केला तिनं. पंढरपुरातल्या मालकाला 14 वर्ष 26 दिवस बिना चपलाचं फिरिलं. एक करवली इतकी नालायक, तिचं नाव मंथरा. 7व्या अवतारात पाप केलं, 8व्या अवतारात 32 जाग्यावर वाकली. दुःखाची निवृत्ती सांगतो, दुःखाची निवृत्ती. नामदेवराय सांगायले श्रुती मातेला, हे श्रुती माते, बाई ग 7व्या अवतारात आमाप पापाचे डोंगर झाले. या पापामुळे पुढचाही जन्म स्त्रीचा प्राप्त झाला ग. पण अत्यंत कुरूप कुरूप तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कुक्या दासी रूपरासी 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 राशी विन कळा. दिसायला अत्यंत घाणेरडी होती. हे गिरगावकरांचं ऐकायचं नाही, माझ्या देहूतल्या मालकांचं ऐकायचं. तुका म्हणे रूपराशी, तुका म्हणे कुब्जा दाशी, रूपराशी हिन कळा. अत्यंत हीन होती. महाराज रात्रीच्या प्रहराला किंवा दुपारच्या वेळेला एकांतात जर शेतात एकट्याला दिसली तर माणूस जाग्यावर मरायचा, इतकी बेकार दिसत होती. पण तिच्या या बोटात ताकद होती. देव प्रत्येकाला काही ना काही गुण देतो बरं, हो प्रत्येकाला गुण देतो. पण माणसं शरीराला दिलेला गुण दुसऱ्या कामासाठी वापरतात. डोळे जर चांगले दिले तर अभ्यास करावा, ग्रंथ वाचावा, अभ्यासाची पुस्तकं वाचावा. आपण शेतकरी असोल तर शेतीतले तज्ज्ञ काही लोकांचे पुरावे ऐकावा, वाचावा. डोळे त्याच्यासाठी वापरायचे ना. कान चांगले दिले तर लावणे ऐकतो. हो, 90 वर्ष वय झालं तरी ती लावणी ऐकून गुडघ्यावा असे बोट वाजितो. वा वा, तुला पुढचा जन्म ढोलकी वाजायला देव देणार. विठाला विठाला. 90 वर्ष झालं तरी लावणीच ऐकतो. तुझ्या गौऱ्या पुढे गेल्या सुमळ्या तरी म्हणतो काय ती लावणी होती. वा 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 वा, तिलाच बोलवायचं तू ह्या तोंडावर इस्तू टाकायला. विठाला विठाला. कान दिलीत, पाय दिलीत तर कधी कधी शेतात येढा करायला जावा, घरापासून मंदिराकडे यावा. जातो ना पोते खेळायला. कधी कधी पंढरपूरला चालत जाय ना शेतात येढा करायला. बघ आपली हळद कशी आहे, आपला कापूस कसा आहे, सोयाबीन कसं आहे. गड्याला सांग, पोरायला सांग, कापसाव किडे, सोयाबीनवर किडे, तू राशी अशी झाली, आमका औषध फवारा, खत घाला रे, पाणी द्यायची वेळ आली रे. जाय ना तिथपर्यंत. याच्याकरता पाय खर्च करायचे. चुकीच्या कामाकरता आपण देवाने दिलेला हा पवित्र देह आहे ना. देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण चुकीच्या कामासाठी खर्च करतो. महाराज तिला जे बोट दिलं तर हे जे बोट होतं की ह्या बोटात इतका सद्गुण होता. तिनं एखाद्या माणसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप कोणाला येत नाही सांग का तुम्हाला? ज्याचं दुखत त्याला एक काका. दाढ दुखत असेल, डोळा दुखत असेल, पोट दुखत असेल, नवनाथ बुवा त्याला झोप येत नसती. आणि अजून एका व्यक्तीला झोप येत नाही, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक. काय त्यानं घर बांधलं, बांधितच असते. मिस्त्रीला आणल्यावर काय झालं नाही बांधायला. अरे पण पैसे, त्याला गौसलं. पहा त्याला गौसलं म्हणते. कुठं गौसलं तर नदीला. मग तू काऊन JCB लावून उकरीनं? तुला नाही गौसत का सोंबळ्या? काय माणसं उदात्त अंतकरणाने मोठे पण मानितच नाहीत. हा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही, आणि ज्याचं दुखतंय त्याला एक नाही. कंसाला दुसऱ्याचं खपत, दुसऱ्याचं म्हणण्यापेक्षा कंसाला त्याच्या मायबापाचं खपत नव्हतं. भागवत नीट ऐका. ज्यानं गोड अभ्यास केलाय त्याचं ऐका.
तुम्हाला कळल. माझ्यासारखी वह्याले येणार तर कुंटाला नाही येतं. इथे श्रीमन महाभागवते पुराणे सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. आणि काय त्या सुदामदेवानं परमेश्वराचं भजन केलं बरं का. आणि काय त्या सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली बरं का. लगेच कूलर चालू झालं, वहीचं पान उलटलं. अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. गेलं भागवत, लगे पैठणून नांदेडला झालं भागवत. खरे असं नका, चांगल्यांचं ऐका. हो, चांगल्यांचं ऐका. लय गाणी ऐकायची सवय झाली तुम्हाला. चांगलं ऐका, चांगलं, देव चांगलं करील. निदान कीर्तनात तरी चुकीचं ऐकायची अपेक्षा करू नका. तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, तुमच्याकडे भिताडासारखे मोबाईल आहेत. मला नाही ते मनशी फुटकय, मला नाही. घेईन ना मी, सोन्याचा घेईन. माझ्याकडे का पैसे नाहीत का? होय काका, आहेत पैसे. मी तसा कुठ्यानार माणूस नाही. पण चला, आपल्याला आता 90 वर्ष लुगडं घातलं, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं. याच मोबाईलवर आपल्याला मरायचं. आता नको दुसरा मोबाईल आपल्याला. पण तुमच्याकडे भितडासारखा मोबाईल आहे ना राजो, मग याच्यावर पाहन तुम्ही चांगलं बघा. आणि तुम्हाला ऐकायचीच गाणी तर त्या मोबाईलवर घरी बसून, मी म्हणणार नाही ऐका, पण जर इच्छाच असेल तुमच्या डोळ्याला आणि कानाला तर तिकडं सुख घ्या ना. कीर्तनातल्या कुठल्याही व्यक्तीकडनं गाण्याची अपेक्षा करू नका. त्या कीर्तनकारालाही मातीत घालताना तुम्ही मातीत जाता. विठाला विठाला. आणि एक सांगू का बापू, आपल्या लोकांना बी हिशोबात परमार्थ करायचा. वचवच केल्यानं माणूस मोठा होत नाही. सोपं वाक्य विचारतो तुम्हाला, मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. आडती पोते उचली तू का हमाल. आबासाहेब दुकानामध्ये सोयाबीनचे पोते, ज्वारीचे पोते, मुगाचे पोते, तुरीचे पोते, हमाल उचली तू का आडत्या. हमाल. आणि श्रीमंत कोण होतोय? आडत्या. आडत्यान कधी पोतं पाठीवर घेतलं का? नाही. आणि मग हमालाच्या पाठीवर तर चतगाळे पडे वान्यरावानी. तरी आडत्या इतका श्रीमंत का नाही? ललाटीचे लिहिले न पुशे काही. अन्न मान प्रारब्धाधीन. तुमच्या आमच्या हातात एक श्रीमंत होणं. काम करत राहायचं आपण. व्यवसाय प्रारब्ध गोड पाहिजे. ज्वारील कंस आले, उद्या ज्वारी पाडायला जाची, संध्याकाळी गाराच पाऊस पडला, कडबा तरी कामी आला का? हळदीला नाना प्रकारचे खत घातले, बुडातली खोडमाशी लागली. तुमच्या हातात आहे नाही. उसाल नाना प्रकारचे खत घातले, दशी पडली. दशी पडीन कंस बी आले, ढवळे सिपीत कंस. नाना उसाची शाळंदीतले मालक म्हणले, उसाल कंस आले, येतेत ना वरी तुरा. आणि दशी पडली, आणि तितक्यात वरून तार गेलता, शॉर्ट सर्किट झालं ना, अख्खा ऊस जळाला. तुमच्या हातात खत घालल्यावर घरी उत्पन्न ये ना. गावाच्या राशीवर तांबुरा पडतो, राशीवर राशीवर. कोण्या पाण्यान धुवा, चपाती लालच. तुमच्या आमच्या हातात ते मोठं होणं. म्हणून वचवच करायची नाही. अंग फेकल्यानं माणूस लोक मानित नाहीत. हा, काही गाणे म्हणले नाही लोक मानित नाहीत. 1-2% वर्ग मानितू, आणि त्याचं ते संपल्यावर ते काय नाही इजून जाते. मोठा भापका कवा बी सकाळच्याला अंधार करतोय. म्हणून जी बाई शहाणी असती का, ती बारकीच वाट होती. पहाटलूक उजीड राहतोय सडा टाकूस तर. आणि कालची मग टिकल्यावाली
हो ती अशीच मोकार टेकन चौघीत लुगडं एक हो मोठा टेंबा केला आणि अंधारात कोणतं शेण आणावं कळालंच नाही कशानं घर सारीलं असं नसतं बाई हो बारका असो बारक मग ते संसार असो ते परमार्थ असो ते व्यापार असो ते राजकारण असो ते शैक्षणिक क्षेत्र असो ते वैद्यकीय क्षेत्र असो भपका कवा बी धुपनच करीत असतो विठाला अतिशोक्ती नसली पाहिजे आपला संप्रदाय अत्यंत सरळ सोपा साध्या मार्गाने चालणारा संप्रदाय आहे चला बाई 32 जागेवर वाकलेली इथपर्यंत आलतो ना कंस हा परद्वेषी त्याला स्वतःच्या आई वडिलाचं खपत नव्हतं इथपर्यंत आलतो मी की कंसानं आपण इतकंच ऐकतो पहा वसुदेव देवकीला बंदी शाळेत टाकलं बरं का आणि काय त्या कंसाचं पाप वाढलं बरं का म्हणून भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा गोप मथुरेत आले बरं का आणि कंसाला आपटू आपटू हाणलं बरं का वाचून सांग जाय रे सुमळ्या माणसं मरतील तुया पुढचे देवानं त्याच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकले म्हणून प्रेम नव्हतं आई वडिलावर असं मी म्हणणार नाही पण सगळ्यात मोठं पाप झालतं कंसानं त्याच्या आई वडील अंधार कोठडीत टाकले होते महाराज सर्वात जर दोषी कोण असेल सर्वात मोठं जास्त पाप कोण करत असेल तर मायबापाच्या विरोधात वागणारा गावात 1 नंबरचा पापी असतो 1 नंबरचा पापी एक मन आहे शिवाजी काका जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही महाराज ज्या माईनं 9 महिने पोटात सांभाळले काय वेदना असतील तिला किती वेदना असतील मला सांगा बरं तिला पटपट चालता येतं का लवकर काम करता येतं का तिला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं राजे हो तिला तिच्या जीवाचं बघा वाटत नाही ती एक बघते माझ्या पोटातलं बाळ सुखरूप असावा इतकं बरं नुसतं पोटातलं बाहेर आल्याच्या नंतर तिचा प्रश्न संपला असं नाही ती तिच्या रक्ताचं दूध करून वक्षस्थळात पाठवते आणि वक्षस्थळातलं दूध आपल्या बालकाला देते रक्ताचं दूध काय काय ताकद महाराज मग ते आईचा होऊ शकत नसल ते तुमचा आमचा होईल कशाला कल्पना करता ज्यानं नाना प्रकारची कुरवंडी केली कोणासाठी कुरवंडी असती बाबा करी जोडे पुराची ओरी आपुले कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला विराची जादवने कळीवा बाप करी जोडी लेकराचे ओढी आपुली कुरवंडी आयुष्य घातलं काही काही लोकांनी लेकरासाठी आयुष्य घातलं आयुष्य किती मोठा देव आहे तो बाप किती मोठी आई देवी येते आई आणि त्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं त्या आई वडिलाला म्हणून पंढरपुरातल्या मालकाला राग आला आणि या हरामखोराला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक आले नगरीमध्ये देवाचं वय होतं 11 वर्ष 54 दिवस कारण पंढरपुरातले मालक जन्माला आल्यापासून 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले आणि 54व्या दिवशी सकाळी अक्रूर नावाची व्यक्ती रथ घेऊन आले आणि मथुरेत प्रवेश 54व्या दिवशी केला असं भागवत सांगते गिरगावचा बाळू नाही मी काय तिथला सरपंच थोडाच होतो मला इतकं माहिती असायला का मी त्या भागातला आमदार होतो का खासदार होतो का मंत्री होतो काय नव्हतं तिथला हे असं भागवत सांगते मी नाही आणि वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी मंच सांगायचंच नाही त्याला कुठंतरी आधार असला पाहिजे आधारा वाचूनी काय सांगशी कहाणी नाही सांगायचं आपल्या मनानं बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय इतका मोठा धर्मदंड संप्रदायात सांगितला महाराज वा आपल्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं हे पाप वाढलं पृथ्वी माता शरण गेली आणि भगवंत 54व्या दिवशी मथुरेत प्रवेश केला मथुरेत प्रवेश केल्याबरोबर एका व्यक्तीला अगोदर मारलं एका व्यक्तीला आधी मारलं त्यानेही 7व्या अवतारात चेष्टा केली ती निंदा केली ती निंदा आधी मारलं त्याला तो रजक होता कपडे धुणारा हो
कबीरजी फार वर्णन करतात. धोबी का शिर वही पटका, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला. तिथंच मारला तो धोबी. त्याच्यानंतर पुढे एक शिंपी भेटला. काय शिंपी? सात्विक होता. शिंपी म्हणजे कपडे शिवणारा. एवढा सात्विक. त्या धोब्याचं पडलेलं गठुड या शिंप्यानं घरी नेलं आणि रथात पाहिलेल्या दोघाही सारखे कपडे शिवले. गज कैची ले दर्जी आया, कपडे थे कुछ ढीले ढाले, मन चाहे वो तन पहिनावे, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. कबीरजी सांगतात कपडे थे कुछ ढीले ढाले, गज कैची ले दर्जी आया. दर्जी हा हिंदी भाषेत शब्द आहे, उत्तर भारतातला. दर्जी म्हणजे शिंपी. तो शिंपी आला आणि भगवान गोपाल कृष्णाला आणि बलराम दादाला कपडे शिवले. काय उदात्त अंतकरण. प्रसन्नपणाने शिंप्यानं असं पाहिलं. नुसतं पाहिलं. काय साजरा आहे देव, काय साजरे आहेत दादा, काय साजरी आहेत मूर्ती गोकुळातली. महाराज इतकं पुण्य उदयाला आलं तर त्या साजऱ्या मूर्तीनं त्या शिंप्याच्या पाठीवर हात टाकला. अरे तू द्वापार युगात शिंप्याच्या कुळातल्या एका व्यक्तीने वारकऱ्याने मला आहेर केला. चंद्र सूर्य तोपर्यंत एका शिंप्याचं नाव जिवंत राहील. त्या शिंप्याचा आज सेवेकरता अभंग घेतलाय. त्या शिंप्याचं नाव आहे संत शिरोमणी नामदेवराय. शिंप्याच्या कुळात नाम मालक सांगतात ना. शिंप्याच्या कुळी जन्म माझा झाला, हे तू तो गोपाला सदा, हे तू तो गोपाला सदा. शिंप्याच्या कुळी जन्म माझा झाला, हे तू तो गोपाला सदा, हे तू तो. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, हे तू तो गुंतला सदाशिवी. स्वयं नामदेवराय वर्णन करतात माझा शिंप्याच्या कुळात जन्म आहे. विठला विठला द्वापार युगात एका शिंप्यानं पुण्य केलं. नुसतं प्रसन्नपणाने पाहिल्याबरोबर पाठीवर थाप पडली. चंद्र सूर्य तोपर्यंत एका शिंप्याचं नाव विश्वभर जिवंत राहील. संत शिरोमणी नामदेवराय. काय पुण्य महाराज. पुढे गेल्याबरोबर ही तुका म्हणे कुब्जा दाशीन रूपराशी न कळा. ही 32 जाग्यावर वाकलेली बाई गंध घेऊन जात होती. गंध. त्याच्या अलीकडे एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा महाराज. सुदाम देव नाही, सुदामा नावाचा माळी होता. आमदार साहेब माळी होता. तो माळी तो मथुरेतला माळी होता. आणि या सुदामा नावाच्या माळ्याने
पंढरपुरातल्या मालकाला गोपालकृष्णाला हार घातला आणि बलराम दादाला हार घातला आणि प्रसन्नपणानं त्या मालकाकडे असं पाहिलं. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. महाराज, ज्याला देवाला हार घालायला भेटतो तो माणूस पापी कसा असेल आमदार साहेब? कसा पापी असेल? पहिलाच पुण्यवान. पण सुखाचे ते सुख, मला सुखाच्या पलीकडचं सुख सांगायचंय. महाराजा सुदामा नावाचा माळी इतका पुण्यवान होता की त्याला मथुरेत आल्या आल्या पाप्याच्या नगरीत देव आला. जो मायबापाला अंधार कोठडीत टाकतो तो राजा चांगला असतो का? आणि त्याच्या नगरीत देव भेटला आणि हार घातला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं आणि पाठीवर थाप टाकली. तुम्ही नाही माझ्याकडे याचं, मीच तुमच्या भेटीला येईल आणि तुमच्या कुळाचा उद्धार करील. वंश उद्धरीला माळे आला, वंश उद्धरीला माळे ताकद देऊ. भीती होती. कंसाच्या नगरीत दुसऱ्याला मानणं शक्यच नव्हतं. इतका वात्रट राजा होता. काय मायवेली कोणाची दुसऱ्याला मानायची. आणि त्या राजाची पर्वा न करता आमदार साहेब देवाला हार घातला, कंसाला हार घेऊन चाललं होतं ते गरीब माळी बिचार. पण प्रसन्नपणानं पाहिलं की त्या कुळामध्ये संत सावताबाबा जन्माला आले. काय ताकद. आणि पुढे ही 32 जागेवर वाकलेली बाई होती. 7व्या अवतारात जिनं नालायकपणा केला, हिच्या चुकीमुळे पंढरपुरातल्या मालकाला बिना चपलाचं जावं लागलं. डब्यासंग ढक्कन फुकट सांगितलं ना तुम्हाला. नवरी संग करवली सप्रेम भेट आलती. ही 32 जागेवर वाकलेली बाई काय भाव जागा झाला. पश्चातापेन शुद्धता. माणसाच्या अंतकरणात अनुताप आला की पाप कमी होत असतो. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, माणसाला पश्चाताप व्हावा पण पहिल्या टप्प्यातच व्हावा. आमकं आमकं व्यसन केल्यावर कॅन्सर होतो असं लक्षात आलं आणि तो झाला. पण 4थ्या टप्प्यात गेल्यावर साहेब पश्चाताप होऊन काय फायदा आहे. डॉक्टरनं सांगितलं न्या घरी, पाहुण्या राहुण्याला बोलवा, सेवा करा. आता काय डोंबल्याची सेवा करायची ते पाहीच न गेलं. नुसतं नाकात नळ्या, कोणी नळ्या आणि नेले त्या खाल द्या. आता खातं का ते? त्यानं पटकन जावं 13व्या दिवशी तरी खातीन लोक. हे खात असतो वय कुठं? अद्याप नाही. कुठलाही आजार माणसाला पश्चाताप पहिल्या टप्प्यात हो. सगळी जमीन पत्त्यावर इकल्या होते म्हणला पोरीचं लग्न राहिलं राव. आता कशाला? आधी चुकी आधी चुकी घर मग आठवण तुका म्हणे जना परिचय परिचय तुका म्हणे जना परिचय. बापू म्हणजे वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातले प्रमाणाचे शिव आहेत ते. विठाला विठाला प्रचंड अभ्यास गाथ्याचा. पश्चाताप झाला पाहिजे, अनुताप झाला पाहिजे. जरा लेवल मध्ये चिला अनुताप झाला आमदार साहेब. आणि प्रसन्न चेहरा पाहिल्याबरोबर लक्षात आलं ती 40 वर्षे एका राजाला गंध लावला तर 32 जाग्यावर वाकलेले होते तर कणगुळी पण सरळ नाही झाली. कणगुळी कंस नावाचा राजा होता. मायबापाला अंधार कोठडीत टाकणारा तो राजा.
आणि त्याच्या पुण्यानं हिचं वाकलेलं शरीर आमदार साहेब कसं नीट होईल. तिने विचार केला याला एकदा गंध लावून पाहते, पण ते विरगील होत ते खाली येईन ना. ताप खाऊ देत नाही आणि पाप मंदिरात येऊ देत नाही. आमदार साहेब ताप आलेल्या माणसाची जीभ कडू पडते, तिकडं फोडणी दिली तरी याला मळमळ इकडं होतंय. ताप खाऊ देत नाही आणि पाप मंदिरात येऊ देत नाही. हिचंही मागचं पाप होतं ना महाराज, त्याच्यामुळं देव उशिरा भेटला. देव भेटतो बरं का, दर्शन देतो, पण ज्या दिवशी अनुताप पश्चाताप होतो का त्या दिवशी देत से दर्शन. सकळा माझी नारायण, सकळाशी नारायण, सकळा माझी नारायण, सकळा माझी नारायण. महाराज सांगतात देतसे दर्शन सकळाशी नारायण. सगळे दर्शन देतो. एकदा गोपीला दुरावला, दिसत न देव, तर गोपी देवाला म्हणल्या टाकोनी या आम्हा, टाकोनी या आम्हा, तागेलासी पुरुषोत्तमा, तागेलासी पुरुषोत्तमा, तागेलासी पुरुषोत्तमा, तागेलासी पुरुषोत्तमा, तागेलासी पुरुषोत्तमा, तागेलासी पुरुषोत्तमा. देव आपल्यापासून जर लांब जात असेल तर सर्वात घाणेरडं काम आहे अभिमान. तिळ मात्र जरी होय मेरू तो समान भार देवा. गोपीने विचारलं देवा आम्हाला सोडून गेला, तर आज ज्यांचा अभंग घेतलाय त्यांना सांगितलंय तुम्हा झाला अभिमान, तुम्हा झाला अभिमान. नामा मने सांग खुन, नामा मने सांग खुन, तुम्हा झाला अभिमान. गोपीच्या बाबतीत वेदाच्या गोपी कोण, तुमची आमची काय परिस्थिती. महाराज अनुताप झाला, पश्चाताप झाला. सासूला सुद्धा अनुताप हवा, सुनाला सुद्धा अनुताप हवा. सासू जर सून चुकत नसेल तर उगच सासू या शब्दाचा बडीवार अंगावर घेऊन सुनेल त्रास देऊ नये आमदार साहेब. कारण सून चुकत नसताना जर सासू त्रास देत असेल तर त्या सासूने एकच लक्ष ठेवलं पाहिजे, आपण या पोरीची सासू आहोत पण आपल्या पोरीची पण कोणीतरी सासू आहे, हे जरसं ध्यानात ठेवलं पाहिजे. गटुड अनुताप व्हावा. सुनेला सासूची सेवा करण्यासाठी, सासू सासऱ्याची सेवा करण्यासाठी अनुताप व्हावा. पश्चाताप झाला की पाप बऱ्यापैकी संपत असते. पश्चाताप होणं म्हणजे कबुली देणं, मी हे चुकलोय, मी चुकलोय. आणि पश्चाताप वेळेच्या आत झाला पाहिजे. 1.5 एकर रान होतं एका व्यक्तीला, सांगतो दुःखाची निवृत्ती. मला पाणी देता देता गवत उपटायचा नाद आहे, पण खुरपायचे पैसे वाचत येत ना. पाणी होतं आणि खुरपणं होतंय म्हणून लांबत नाही. तर आता लोक तर मी विशिक पुरावे दिले असते, पुढे सरकलो असतो. नाही, पाळी अशी हाणावं गवत राहिलं नाही पाहिजे. आऊत बुडत नसेल तर उभा राहावा, आणि उभा राहण्याला बुडत नसेल तर दगड टेकावं, पण संध्याकाळी बैलाला पेंट चारावं. हो, उभाटे आऊत हाणलं, दगड टेकलं, बुरखुंड टाकले, मरशीन सुमळ्या त्याच्या पापाने. 1.5 एकर रान, अनुताप सांगतोय. 1.5 एकरची 40 एकर जमीन केली त्या म्हाताऱ्याने. काबाड कष्ट केले. सुपारीला तोंड लावलं नाही, कधी लवंग तोंडात धरली नाही, बडीशोप खाल्ली नाही, काय नाही. साधा माणूस. 2 टायमाची भाकरी खाची. दोघा नवरा बायकोनं. 40 एकर जमीन, पोट्ट एकटंच. पोराचं लग्न झालं, त्या कुरकुल्यावानी गालाची त्याला बायको मिळाली, अशी चणचणीत बायको भेटली त्याला.
आणि तिनं सुरुवातीच्या 2-3 वर्षात मुठीत दाबला. एक गाणं ऐकलं मी उसातल्या ट्रॅक्टरवर, नवरा माझ्या मुठीत ग. मी अशी गाणी ऐकायला काय मग डोकं थोडं खराब झालं. आता रस्त्यानं चालता चालता काय कानात खोटे ठोकाव का आमदार साहेब, ते जोरात गाणे लावतात ना ते उसाच्या ट्रॅक्टरवर. असे मला 2-2.5 कडवे पाठीत ऐकून ऐकून म्हणत नाही गाणे. तर ते नवरा माझ्या मुठीत ग, 2-4 वर्षात तिनं ते नवरा मुठीत धरला. आणि मुठीतला नवरा बगलात दाबायला किती टाइम लागत होता. मग इतका बगलात दाबला की मायबापापाशी ठोलाच नाही. 40 एकर जमीन. ह्या म्हाताऱ्यासोबत एक व्यक्ती होती, त्यांच्या सोबतचा मित्र बसले. काय चाललं रामभाऊ? काय नाही, बरं आहे म्हणले. झालं जेवण? हो म्हणले, माझं झालं. त्याला 1.5 एकर जमीन, यालाही 1.5 होती, पण यानं 1.5ची 40 केली, याची 1.5ला 1.5च राहिली. पोरग बरं होतं. काम करून, लोकांचं काम करून आल्याबरोबर पोरान बायकोल म्हणायचं, अगं बाबा जेवले का? नाही जेवले. दोघांना सोबत ताट लाव. आणि यांनी सांगितलं, रामभाऊ आताच माझा मुलगा मी जेवून आलो. 1.5 एकरचा मालक साहेब. आणि 40 एकरावाल्याला विचारलं, जेवलात का? 4-5 दिवस झालं म्हातारीला ताप याली, स्वयंपाकाला कोण नाही. दुकानावरले बिस्किटाचे पुढे आणतो, खातोत, पाणी पितोत, संपला विषय. 40 एकर, 35-40 लाख रुपये एकरची जमीन. 40 एकर किती कोटी रुपये झाले. हे 1.5 एकरावाला आमदार साहेब दुसऱ्या दिवशी तालुक्याला गेलं. पोरग नोकरीला होतं. बंगला यानंच बांधून ठुलता. त्या बंगल्यात नवरा आपला बगलात दाबला आणि ती घेऊन गेली. 2च तोंडन खिचडीन बोंड, बाकी कोणाला चिपट भाजायचं काम नाही. हे 1.5 एकरवाला दुसऱ्या दिवशी तिथं गेला. ड्युटीला जायच्या अगोदरच वरी गेला, बेल वाजली. काका आपण आलात? हो. वा वा वा. लगेच तिला, अगं पाहिलंस का, हे काका आहेत आपल्या शेजारचे, माझ्या बाबांची हे मित्र आहेत. माझे बाबा आणि हे सोबत एकाच शाळेत शिकले, फार दोघांनी कष्ट केले ग. पाय चोंबळ्या. काका चहा घेताल? काका दूध घेताल? काका कॉफी घेताल? काही नका साहेब. महाराज मित्राच्या पोराचं पोर, मित्राचा मुलगा साहेब झाला, आमदार साहेब. अहो एवढा मोठा वयस्कर व्यक्ती त्याला साहेब म्हणतोय. साहेब मला चहा नका, मला दूध नका, मला कॉफी नका. पश्चाताप सांगतोय. वेळेत झाला पाहिजे, वेळेत, तर त्याचा फायदा होतोय. सगळं वाजल्यावर पश्चाताप होऊन काय फायदा. कणिक तळाला गेली, मग मंजुरीची हवा आली. आणि जवरक कणिक भरलेली होती का ज्वारीनं, तवरक सुपारीला पायली भर ज्वारी, तंबाखूच्या तोट्याला पायली भर ज्वारी, चुन्याचे डबे आणायचे तरी पायली भर ज्वारी. आणि सट बुडाला गेल्या मग म्हणले आपल्याला ऊस खुरपायला जायचं. आता नसतंच तुरा, आता नसतं होत. तो कणिक नुसत्या सुपारीवर आणि याच्यावरच उडीलीच ना. आता पश्चाताप होऊन काय फायदा आहे. वेळेत झाला पाहिजे. त्या व्यक्तीनं सांगितलं, साहेब तुमचा चहा दूध कॉफी काही नको मला. मी एक विनंती करायला आलो. मीही काबाड कष्ट केले, पण मला यश नाही आलं. फक्त श्रीमंती कमवण्यासाठी. बाकी संसारात यश आलं. मुलगा सात्विक आहे, सदाचारी आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण तुमच्या बाबाला इतकं यश आलं की तुमच्या बाबानं 1 पैशाचं चुकीचं काम केलं नाही. इमानदारीनं 1.5 एकरची 40 एकर जमीन कमिली. हो, मी डोळ्यानं पाहिलं. तुमच्या बाबांनी कधी सुपारी खाल्ली नाही, कधी लवंग तोंडात धरली नाही, कधी बडीशोप सुद्धा घेतली नाही. 40 एकर जमीन तुम्हाला कमिली राजे. हो, तुम्ही किती नोकरीतले पैसे आल्यावर तुम्ही आता जमीन इतकी घेता. काका तुम्हाला म्हणायचं काय? काही नाही हो. 4-5 दिवस झालं तुमचे बाबा आणि आई बिस्किटाचे पुढे खाते. जरा ऐका गरीबाचं. तुमच्या बापाच्या वयाचं आहे मी. ऐका ऐका राजे हो, ऐका. ऐका माझं ऐका. त्याच वेळेला बायकोला गाडीत बसिलं, माईचं बापाचं दर्शन घ्यायला लावलं आणि आई वडिलाला बंगल्यात आणलं. पश्चाताप झाला. सगळं पाप संपलं. पण वेळेत मायबाप मेल्यावर जर गावरान तुपाच्या जरी पंक्ती दिल्या तर काय कामाच्या त्या. पेटून दिल्या.
जिवंतपणी विचारायचं नाही. मुके नाही मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी महाराज जिवंतपणी अन्नदान नाही, मेल्यावर पिंडदान म्हणला. गयेत पाळडेन, काशीत पाळडेन, बनारसीत पाळडेन, कुठं पितृगयत आणि मातृगयत पाळडे. कशाला सांग तू सुंबळे नाटक? हे तर सगळेच करीत आलेत औपचारिकता म्हणून. अगोदर करणं पश्चाताप आधी. हिला पश्चाताप लवकर झाला, आपण याला गंध लावावा. वरचं रगील होतं महाराज. पंढरपुरातल्या मालका आहेत का रगील? मला तरी वाटतं आमदार साहेब जगात कोण नसेल. कारण चांगल्या चांगल्या रगिलायची वाट लावायची त्याच्या हातात आहे. त्यानं रावणाची वाट लावली तर आपली काय कथा आहे? आपल्याकडे आहेच काय? काय आपल्याकडे? आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट. शेळीची शेपूट किती लांब असती? होय नवनाथ बा. शेळीच्या पाठीवर जखम झाली, हिवराचा काटा घासला पाठीला शेळीच्या. शेळी कळती ना? हिवराचा काटा लागला आणि जखम झाली. आता जखमेवर माशा बसतात ना, तो शेळी इतकी शेपूट हलवायली पण पाठीवरल्या माशा उठत्यान का? नाही. तशी आपली संपत्ती आपल्या माशाच उठीत नाही तितकीच मोठी आहे, शेळीच्या शेपटी इतकी. हा, आपण आहेच किती. आणि तो जगाचा बाप. शेवटी दादानं सांगितलं, दादा हिनच आपल्याला त्रास देलता. भगवान सांगतात, दादा आता पश्चाताप झालाय, आता अनुताप झालाय. खाली उतरले आणि गंधासाठी वाकले. ती 32 जाग्यावर वाकलेली होती म्हणून तिचा हातच पुरत नव्हता. खाली वाकले आणि खाली वाकल्यावर गंध लावल्यावर पाहतच राहिली, पाहतच राहिली. देवाने विचारलं, दादा हिनं लय माझा चेहरा पाहिलाय, सगळे पाप गेलेत. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. हे बा, ब्राह्मण कापला म्हणजेच ब्रह्म हत्येचं पातक लागतंय असं नाही. नाही नाही, असे काही पाप येत की ते कर्म केल्याच्या नंतर हजारो ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय, आई वडिलाची हत्या केल्याचं पाप लागतंय. असे काही कर्म येत. मग ही पाप कळत न कळत झालेले पाप त्याचा चेहरा पाहिल्यावर निघून जातात. हिने एक द्वेष केलता देवाचा 7व्या अवतारात, म्हणून कुरूपता तिला आली. तू का म्हणे कुब्जा दासी रूपराशी हिनं कळा. अत्यंत हीन दिसायला होती, पण भगवंतानं विचार केला, माझा चेहरा पाहिलाय, पाप संपलंय. नुसता अंगठा दाढी लावला, कट 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 32 जाग्या वाकलेली, कुठंच वाक राहिला नाही. पहिली जी खरबड झालेली त्वचा निघून गेली आणि 18-19 वर्षाची पोरगी झाली, 70 वर्षाची म्हातारी. 18-19 वर्षाच्या पोरीसारखं सुंदर. ब्युटी पार्लर मध्ये गेली नाही, भवाळ्या कापल्या नाही, लिपस्टिक लावलं नाही, फॅरन लवली लावली नाही, काही टामनटिका केला नाही. इतकी 19 वर्षाच्या पोरीसारखी त्वचा नितळ. आणि सुनाने विचारलं, बाई सासूच तरुण दिसायली आणि सून म्हातारी. आता तुम्ही औषध कोणतं घेतलं ते पहिल्या कडव्यात सांगितलं. दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख. हो दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख. आता टाइम राहिला. 2-4 मुद्दे असे पटपट मांडतो. बापू सगळ्यांनी एक एक प्रमाण द्या उभ्याला. महाराज कुब्जा ही अत्यंत हिनवर होती.
स्वरूप संपन्न झाली फक्त त्याला एकदा पाहिल्याबरोबर. एकदा पाहिल्यावर साहेब, पाहिल्यावर सुख प्राप्त होईल नवल नाही. एकदा मारण्यासाठी एक बाई गेली देवाला, मारण्यासाठी. हिच्या अगोदरचा प्रसंग पहा. काय नाव होतं तिचं? पुतना. मारण्यासाठी गेली. पुतना म्हणजे वासना आहे, वासना. राजा बळीची कन्या होती, हिचं नाव होतं रत्नमाला. किती वासना. हिला वासना का म्हणायचं? भागवत सांगते, मी नाही. का वासना म्हणायचं? भगवान वामनांना हिनं पाहिलं. अंशात्मक 24 अवतार, त्याच्यापैकी एक वामन प्रभूंचा अवतार पाहिलं. असं तर वामनांच्या हातात अशी छत्री होती, बगलात दर्भाची चटई होती, हातात कमलंडू होता, पायात खडावा होत्या. भगवान वामन असं गुटगुटीत बटू रूप, छोट स्वरूप होतं. ते रूप पाहिल्याच्या नंतर तिने विचार केला, देवा असं जर पोरग मला झालं तर वासना, असं पोरग जर मला झालं तर वासना गेली. वासना. देवाने विचार केला, हिला पश्चाताप झालाय, अनुताप झालाय. चांगल्या माणसाची पोरगी. बळी हा उदार अंतकरणाचा राजा होता, मोठ्या कुळातली होती. देवाने विचार केला, रत्नमाले तुझ्या कुशीतून जन्म घेणं एवढं पुण्य तुझं नाही, पण तू ज्या वेळेला तुझ्या तारुण्यात येशील, तुझं लग्न होईल, काय होईल त्यावेळेला? मी बाल्य अवस्थेत तुझं स्तनपान करीन आणि तुझी इच्छा तृप्त करीन. वासना तिची. पण काही वेळानं तू का म्हणे बळी आणि जीव दिला पायात. हिच्या बापाला याच वामन प्रभूनं म्हणजे पंढरपुरातल्या मालकानं पाताळात घातलं आणि वासना बदलली. पोरग हो म्हणून मागितलं होतं. मेलं मला म्हणलं तू स्तनपान पिन, मला बरं वाटलं माय. पण ह्या मेल्यान माया बापाला पाताळात घातलं. तू पिणारेस ना, मला तुला विष पाजून मारीन. भगवान म्हणले तेही पुरं करीन, मी ते सुद्धा पूर्ण करीन. आणि विश्वाच्या मालकाला वक्षस्थळामध्ये विष भरून मारण्याकरता आली. मारण्याकरता रूप पाहिलं महाराज. भगवंताला जवळ घेतलं. तिला देव आवडत होता, आवडत होता. पण आमदार साहेब एका राजानं सांगितलं होतं, ते पोरग वाचू देऊ नकोस. तो राजा कंस. आणि म्हणून त्या बालकाला मारणे. तशी तिनं बरीच मारली होती, बरीच मारली होती. आ दीन दुर्बळाचे मारित बाळ, या अशी पुरावे असते त्यांच्याकडे. हुशार माणूस, अभ्यासू माणूस. म्हणून तर संकट होतो मी. मी अशी लय संकट हुले, त्याच्या वजनाने नुसते गाडीचे टायरच उघडले आता लोक. काय फायदा नाही. हे भेटलं जर बरं. विठ्ठला विठ्ठला जरस नाही चांगलं बरं. हो, पण त्याला भागवत कीर्तन असते तर त्याचं नाही. त्या दिवशी येते गिरगावच्या बाळूकड, त्याला बी असतं. आता कोणी आपली ज्वारीची पाडायची सोडून तुमच्या काट्या कशाला येईल? आपलं खळं सोडून दिलं म्हणले दुसऱ्याच्या काट्या लावायला गेलो, तसं कसं होईल? तुमचं करी जा बाबा रे, कंपनचं येत जा. काय सांगू लागलो? मारित होती बाळ. श्रुतीनं प्रश्न केला नामदेव राहिला आपलं देवाला, देवा तुम्ही एका घरचे लेकरं मारत असताना तुमच्या घराचा नंबर तिथं कसा लावला? भगवान हसत होते. काय खेळ खेळला देवान पा. एका पाळण्यात 2 लेकरं. पाळणा तसा होता ना जुन्या काळातला, हे आताचा पाळणा नव्हता. लेकरू कडीला गेलं, लेकरू खालीन पाळणा वरी. आणि माय म्हणली मा बाब्या कुठे? बाजारात हे. हो, पाळणा असा घेतला त्यो, टिपरेवानी अशी त्याच्या काड्या गिड्या त्या हावसानं. हो, मामानं पाळणा दिला, त्याच्यावर नाव टाकलं मामानं. हो, लेकरू खालीन पाळणा वरी. जुने पाळणे असे खालीवरी होत नव्हते. काय जुने पाळणे वगैरे त्या काळातला पाळणा, त्याला आकटं असायचं. काय वैभव. त्या पाळण्यात एक लोखंडाचा खिळा ठेवायचे. जुन्या बायका, काय शास्त्र होतं महाराज त्याच्या पाठीमागं. लेकराची त्वचा मऊ असती. हो, काय शिस्तता, काय नाविन्य. शिक्षण नव्हतं हो, पण इतकी प्रचंड विद्वान माणसं होती, इतकी प्रचंड. काय विद्वत्ता असेल. एक पुराणात एक वाक्य पाहिलं, नंतर एका कवीचं वाक्य मी ऐकलं तिथं. साहेब, आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्वारी पेरायला गेलेला माणूस
पेरणी होईपर्यंत बायकोचं तोंड पाहत नव्हता. पण एक महत्वाचं काम आलं. आता नवऱ्याला फोन करायला तर फोन नव्हताच ना. त्या बाईला नवऱ्याला घरी बोलवायचं होतं, मग फोन नाही. सांगायचं कोणाबरोबर? हिम्मत होती का त्या काळात त्याला पाठवून द्या म्हणून? आणि मालक पाठवित होता का गड्याला? पण हुशार विद्वत्ता किती होती. साहेब भाकरीला कोपऱ्याला कुंकू आणि हळद लावलं. भाकरीला एका कोपऱ्यात आणि हळद आणि कुंकू लावली. भाकरी दुपारी जेवायला घेतल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं. मालकाने विचारलं, काय राम भाऊ घरी बोलवलंय? कोण म्हणलं तुम्हाला? भाकरीला हळद कुंकू लावलंय. भाकरीला हळद कुंकू. रामभाऊन सांगितलं, आजच्या दिवस नाही जात आहेत बापू, मडे झाकून या. देहूतल्या मालकांचं वाक्य. काय संदेश असतील, काय विद्वत्ता असेल पूर्वीच्या काळातल्या मावल्यांकडं, काय चाणाक्षता असेल, काय नीतिसूत्र असेल. हो. आणि याच कडेवर पुढे कविता केली एका व्यक्तीने, फार गोडशी कविता. वाचा, ती लक्षात येईल तुमच्या. शेतीचे संदर्भ वाची जा. मी नेहमी सांगत असतो, साहेब ज्याला भजन शिकायचं का त्यानं आधी शेती पाहिली पाहिजे, आधी शेती कळाली पाहिजे. ज्याला शेती कळती का त्याला संत कळतेत, आणि ज्याला संत कळतेत का त्याला देव कळतंय. ज्याला शेती कळत नाही का त्या हरामखोराला काहीच कळत नाही. विठाला विठाला. कारण देव आणि संत कळण्याचं साधन जर कोणतं असेल तर आमदार साहेब शेती. राग येऊ देऊ नका, कोणालाच येऊ देऊ नका सांगतोय. या देशातला शाकाहार जिवंत ठेवण्याची ताकद या देशातल्या एकाही राजकारण्याकडे नाही, एकाही नाही. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर तुमच्या वरच्या पदापर्यंत एकाकडे शाकाहार जिवंत ठेवायची ताकद नाही. या देशातल्या एकाही डॉक्टरकडे शाकाहार जिवंत ठेवायची ताकद नाही. या देशातल्या एकाही शिक्षण क्षेत्रातल्या माणसाकडे शाकाहार जिवंत ठेवायची ताकद नाही. या देशातल्या एकाही महाराजाकडं, महाराज तुळशीच्या माळी घालतील इतकं करतील, ज्वारीन गहू तयार करायचा कारखाना महाराजाकडे का नाही? मग शाकाहार जिवंत ठेवायची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. कारण रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा माझा बळीराजा, माझा शेतकरी राजा या भारत देशातल्या वारकऱ्यांचा हार जोपासतोय. गहू, ज्वारी, तांदूळ, मका, बाजरी आमदार साहेब शेतकरी पिकवतोय. आणि मग वारकरी संप्रदायात येण्यासाठी शाकाहारी होणं गरजेचं आहे. मग शाकाहारी होण्यासाठी शेती कळणं गरजेचं आहे. पेरता नाही येऊ दे, नाही ज्वारी कापता येऊ दे, नाही हळद खांदता येऊ दे, नाही ऊस तोडता येऊ दे, पण सूत्र तर कळावं ना शेतीचं, कळावं ना. मग ज्याला शेती कळती त्याला संत कळतात, आणि ज्याला संत कळतेत का त्याला देव कळते. सरळ देवाकडे जाताच येत नाही, जाताच येत नाही, जाताच येत नाही. एक प्रमाणे हो, हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. महाराज या मंदिरातल्या वारकऱ्याचे पाय वानरांनी धरले. बा तुझी येणी संगती उद्धरिल्या शिवानर पंगती. म्हणून स्वागता करता आमदार साहेब इतकी पोरं आली माझ्या या गावातली तरुण मंडळी, इतकी इतकी मन भारावून आलं. पण एक सांगन तरुण राजांनो, तुम्ही नोकरीला असाल, तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल, तुम्ही व्यापार क्षेत्रात असाल, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असाल, तुमच्या पायात घातलेल्या बुटाला हात लावून विनंती करतो, मी वारकरी असलं तरी असू द्या, तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले आहात, भारत देशातले आहात, तुमच्या पायाला बुटासगट हात लावतो. कधी कधी सुट्टीच्या दिवशी रानात जात जा आणि आपल्या बापाचा, आपल्या माईचा घाम पाहत जा, पाहत जा. कारण आपल्याला जगवणारी ही काळी मायच आहे. मी कितीतरी कीर्तनात सांगितलंय, या देशातला राजा तो असेल ज्याच्या नावानं सातबारा असेल. साहेब खाण्यासाठीच काही नसेल तर राजपद काय करायचे? आपल्याला वेळेला भाकरी देणारी ती काळी माय आहे, तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करा. जात जा पैशावाल्याच्या बाईनं निदान हुरडा खाला तरी चप्पल बांधाव ठेवून आंब्याखाली चल जाय ना, घरीच हुरडा मागती, दात पडले तरी कुटू कुटू खाती. हा तुला जाळायला जागा ठवाचे नाही पोरं माय, अशी येडेवानी करू नको ना. हा जात जाईन कधी शेतात, जात जाय. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज
लाकडाला सोन्याचा फाळ लावला, हातात फाळ नांगर धरला आणि आईसाहेब बाजूला उभ्या. कालच्या 12 जानेवारीला स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा जन्मोत्सव झाला. ती विश्वाची माय, या भारत देशाची राष्ट्रमाता शेतात जात होती. मंजुळाबाई, जात जा तुम्ही पण. विठाला विठाला. लोकांचं काम, तुमच्याकडे पैसे असल्यावर लोकांचं काम केल्यावर लोक तुम्हाला हसतील. आमदार साहेब, आपल्या घरच्या शेतात जर गेल्याच्या नंतर कोणी हसत असेल तर त्याच्यासारखा हरामखोर कोणी नसेल. आपल्या शेतात जायला काय हरकत? 500 एकर वाले बाप दादे येडा करण्यासाठी काठी टेकीत शेतात जात होते. मी डोळ्यानं पाहिली मोठी मोठी माणसं. आपल्या शेतात जाणं हे लहानपणा नाही, उलट मोठेपणाचं लक्षण आहे. विठाला विठाला. चला, काय सांगत होतो, देवाला मारण्यासाठी आले. फिरले कसे, नंबर कसा लागला. पाळणा होता लाकडी, एका पाळण्यात 2 लेकर, बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा. देव फिरले. बलराम दादाच्या पायाकडे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं तोंड झालं आणि पाय दादाच्या डोक्याकडे गेले. कारण पळड्या दादाचा अंगठा तोंडात दाबला. बलराम दादाचा. बलराम दादा म्हणजे शेषाचा अवतार आणि पृथ्वी चाचरली. वाडे सगळेच हल्ले आणि नंदराजाच्या वाड्याचा नंबर लागला. 2दा अंगठा दाबला. 7व्या अवतारात दाबला तो पायानं, 8व्या अवतारात दाबला तोंडानं. फरक सांगतो. 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी लखनलालजीचा अंगठा पायानं दाबला. लक्ष्मणजी वयानं लहान होते म्हणून पायाचा अंगठा दाबला. पृथ्वी हल्ली, ताडाचे झाडं एका रेषेत आले, एका बाणात उडिले आणि वाली संपिला. हे तिथं शापवाणी होती, वरदानयुक्त होतं वालीला, म्हणून अंगठा दाबला पायानं. 8व्या अवतारात बलराम दादा वयानं ज्येष्ठ येतं आणि कृष्ण परमात्मा वयानं लहान येतं. आणि मग मोठ्या भावाचा अंगठा पायानं कसा दाबावा हे अनुचित नाही, म्हणून तोंडानं दाबला. घर फिरलं आणि मग तिथं ती वाड्यात आली. स्वरूप सुंदरा नंदाच्या घरी आली आणि आतमध्ये आल्याच्या नंतर, महाराज काय डागडागिने, किती रूपवान होती बापू ती. नामाने आली स्वरूपा सुंदरा देवाला, स्वरूपा सुंदरा देवाला. हो, नामाने आली नंदाच्या घरा, स्वरूपा सुंदरा देवाला, स्वरूपा सुंदरा देवाला. नामा म्हणे आली नंदाची या घरा आणि स्वरूप सुंदरा देवांगना. महाराज इतका अभिमान झाला, अभिमान होऊच नाही. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. 3 जिल्ह्यात त्याला कोणी पाडीच नाही. काय पैलवान, बाप, डरकळ्यात फोडू लागला. पठ्ठ्याला कोणी चाळीच नाही. आता नाही, आता कंबर मोडन कशाला थापा टाकायच्या. पण ये सांगायला ते अशात टाकतात ना, थापा टाकू लागला. मला भेटला, मला पाहुणं थाप टाकली. मी म्हणलं मी काय पहिलवान नाही बाबा, कशाला थापा टाकायला, येडपटवानी कशाला म्हणा, मोठ्याचं होतं जरा. तर मला म्हणला, महाराज तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं काय? ही तशी चालती अहंकारी बाई. नामा म्हणे आली नंदाची, हो लय अभिमान, माझ्या गळ्यात दागिने येतं, मी कोणाला हळदी कुंकू द्यायची नाही. जिच्या गळ्यात दागिने नाही तिच्या कपाळावर इचू असतो का? लय आगावपणा करतात माझ्या माईनो. तुम्ही का सोयीचे आहेत का बाई? श्रीमंताची बाई आली की चांदीचं बघू द्या त्यात. हो, आमदार साहेबाच्या मंडळी आल्या की चांदीचं बघू देतात वानात, नाही का? जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की पितळाचं बघू देतात, नाही का? मध्यम वर्गाची बाई आली की 1 किलोचं ढेकूळ देतात आणि ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पुडी देतात. नाही होंड व्हाची इळी याची का? केस नाही राहायचा डोक्याला, केस होंडी वशीन होंडी. चुकतंय का माझं? नाही. परमार्थ करत असताना माझ्या माईनं चूक करायची नाही. आपल्या मालकाला आयुष्य वाढावा याच्याकरता सगळ्याला सारखं वाण द्यायचं, नाही चुका करायच्या.
काय चुका करायचं, काय करायचं अहंकार आहे हा? कधी बाप भेटल सांगता येत नाही साहेब. अहंकार झाला येईल. हे म्हणला 3 जिल्ह्यात आपला कोणी हात धरीतच नाही. म्हणलं 4थ्या जिल्ह्यात एक झाला बाबा. कोण म्हणतंय? म्हणलं मी. कसे काय म्हणता? म्हणलं तोंडान म्हणतो. कसं म्हणतो? 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान पाहतो त्याची सोय. म्हणलं हिशाबात जाय, तसं इतका तररल्यावानी करू नको. मग 2-4 संघ होते त्याचे, ते आपले बिनशेफ्टीचे संघ त्याचे गेले. ते गाडीत बसून तिथे गेल्याबरोबर पैलवान कोण आहे तुमच्या इथं? ते म्हणले कशाला? गावातला मोठा माणूस होता. ते कशाला रे? मग जरा वचकटल्यावानी झाली. नाही नाही आम्हाला भेट घ्यायची. ते कोपऱ्यातलं घर आहे, ते धुपण निघायलं का? ती स्वयंपाक करायली ती म्हातारी त्या पैलवानाची आजी आहे. गेले. ते घर साधं होतं आमदार साहेब, पत्राचं घर. म्हातारी स्वयंपाक करू लागली. 92 वर्षाची म्हातारी. का तंबाखू खाल्ली नाही, का नस वळली नाही. जुन्या काळातली म्हातारी. हरिपाठ पाठ, गीता पाठ. हो, शिकलेल्या माणसाला वाचवायला लावायची गीता आणि ऐकायची गीता पाठ म्हातारीला. अशी म्हातारी होती. आणि मग आल्याबरोबर उतरले. कुठले येत रे? आमके गावचे. हाजी पैलवान मा नातू आहे. म्हातारी 92 वर्षाच्या म्हातारीने छाती हात टाकला. मा नातू आहे. पैलवान म्हणला आगाऊच काम बुवा, म्हातारी बी छाती बडवली. आता ती पैलवानाची आजी होती. या त्याच्या संगचे म्हणले बाप्पा म्हातारी, असे गाल लोंबलेले ते. म्हातारी झालेली 92 वर्षाची म्हातारी. अहंकार आला कोणाला? पुतण्याला. त्या पुतणीला. पुतणीच होती ना ती. हो, दागिने घालून आली. दागिने नव्हते साहेब, पण विश्वाच्या मालकाने इथं घेतली. तिचं नाव शबरी होतं. दागिने नव्हते, पण इथं घेतली आणि दागिने कुंटालानं घालून आली. शोषून मारली. अभिमान कामाचं नाही. आजीला विचारलं पैलवान नातू आहे कुठे? गावाला पाणी भरायला आहे. आणि ते म्हणलं पैलवान कुठं दारी धरीत असतो का? आता याच्या आज्यान जमीन कमीलेली होती. यानं 9 क्विंटल तर बदाम खाल्ले होते. असा पैलवान 9 क्विंटल बदाम कुटू 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 कुटू, गडी पिळू पिळू, दुधात टाकू टाकू बदामाचं पाणी द्या. असा होता हो का कोकण्या मशिवानी? असं पैलवान. तो म्हातारी म्हणली 1:30-1-2 वाजता लाईट जाती. मग ते येतोय तवरक तुम्ही बसा. कवरक उन्हात बसते. आणि एसी चालू ठेवा तर डिझेल मोजकं होतं आणि त्या गावात पंप नव्हता. मग गाडी पैलवानाला ढाकलावं लागली असती ना. मग बसले म्हातारीच्या पत्रात. तर मग आता त्या भाकरी चुलीवरल्या. आता चुलीवरल्या भाकरी भेटण्यासाठी लय पुण्य लागतंय. आपण साहेब श्रीमंत कैदी आहेत. आपण आपल्याकडे सगळ्या सुखसोयी, पण आपल्याला गॅसवरल्या भाकरी. पैशाला कमी असते का आपल्याकडे? नाही. पण हे चुलीवर. आता खेड्यातल्या पण बायाला चुलीवरलं करा वाटलं. त्याला पण वाटतं गॅसवर. असं नसलं पाहिजे. माय आपलं जीवन खेड्यातलं आहे. आपण जेवढी पदार्थ चुलीवर करता येतील तितके केले. वांगे जरी एवढा इस्तू भाजला केला आणि वांगे भाजले तर त्या घरातल्या लोकांना पोषकता प्राप्त होईल. खा ना, खा. शहरात नाईलाज आहे साहेब. म्हणून पण खेड्यातल्यानं जितकं जुनं खाता येईल तितकं खाण्याचा प्रयत्न करा. 4 दिवस जास्त चांगलं जगताल. आयुष्य वाढणार नाही, पण सदृढ आयुष्य राहील. सदृढ. विचारा आडीतल्या दुधाची काय ताकद आहे जुन्या म्हाताऱ्याला. आडीतल्या दूध, आडीच्या दुधावरचं झाकण काढलं तर 10 बाऱ्या चहा प्यायला इतका वास येतो. आणि आपण ह्या दुधाचा चहा प्यालो तर कव्हाच येईन, कशाचाच येईन. काय जुनं होतं महाराज ते जुनं. चला, म्हातारीन जेवायली एक बंदी भाकरी वाढली आणि भुरकी वाढली कोरडी चटणी. आता ते पैलवान ज्यानं 9 क्विंटल बदाम खाल्ले ते कोरडी भुरकी खातं का? ते म्हणलं आजी तेल आहे का? म्हातारी उठली आणि गाडग्यात हात घातला आणि मुठभर कळडी टाकले त्याच्या ताटावर. ते म्हणलं आजी या कळडी आहेत. मग कळडीचं तेल खात होतं आम्ही. पण ते म्हणलं याची आरड घ्यावं लागन घाण्यावर. ते म्हणले आम्हाला आरड घ्यायला टाईम नाही आणि आम्ही घाण्यावर नेत नाहीत. आमची इथं माणसं रिकामी नाहीत. आम्हाला ज्याला तेल खायचं का ती कळडी पिळीत आहे. अशा कळडी पिळी. तर पैलवान म्हणला कळडी कशा पिळावं?
आजी मन नाही जमायच्या. 92 वर्षाची म्हातारी आमदार साहेब, तिने याच्या ताटावरल्या कळडी घेतल्या ना, अशा पिळ्याबरोबर कर 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 तेल पडलं. पहिलवान मोठाले घास घेतले, पटकन उठला आणि सांगच्याल म्हणला गाडीत बसा. बुट तिथं ठुले. म्हातारी म्हणली अरे बुट ठुवा ना. नग म्हणला तू 92 वर्षाची तो कळडी पिळ्यावर तेल काढ, तुझ्या नातवानं मला पिळ्यावर मो काय काय काढीन. मी येतो माय, येतो माय, मी येतो, मी नाही थांबत बाई, येतो मी, येतो. हो अहंकार कामाचा नाही. महाराजा पुतणीला अहंकार झालता. अहंकार, अभ्यासाचा अहंकार नसावा, पदाचा अहंकार नसावा, श्रीमंतीचा अहंकार नसावा, विद्वत्तेचा अहंकार नसावा, काही कसल्याच प्रकारचा अहंकार नसला पाहिजे. अहंकार झाला, आतमध्ये गेली, भगवंताला मांडीवर घेतलं, वक्षस्थळाला लावलं. महाराज देवानं विष तर पेलच, पंच प्राण शोषून घेतले आणि मग पश्चाताप झाला. सोडणं मला, सोडणं मला, सोडणं मला. मुंच शब्द वापरला. संस्कृतमध्ये मुंच या शब्दाचा अर्थ आहे सोड. मुंच, मुंच, मुंच. अंतकाळाच्या वेळेला काय तिला पश्चाताप झाला आणि पाहत राहिली. महाराज तात्काळ जरी शरीराचा उद्धार नाही केला तर पेटून दिल्यावर दिव्य ज्योत निघाली आणि सायुज्य नावाचं सदन तिला देऊन टाकलं. तो आज संकादिकाचे माने सायुज्य सौर सुदिधला पुतने, ते विषाचे निस्तन पाने मारू आली. मालकांचं वाक्य माझ्या, आळंदीतले मालक, त्यांचं वाक्य, त्यांचं वाक्य. काय शब्द महाराज. पण पश्चाताप झाला आणि मरता मरता प्रसन्नपणाने पाहिलं, सायुज्यता नावाचा मोक्ष दिला. म्हणून मालक पहिल्या कडव्यात तुका